आपल्याला विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये यावं, मान्यवरांना जॉईन व्हायचंय. त्यासोबतच नितीनजी काकड साहेब आपल्याला विनंती असेल आपण देखील मैदानाच्या आतमध्ये यायचंय आणि मान्यवरांसोबत जॉईन व्हायचंय. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस सागरजी बोधले साहेब आपल्यालाही विनंती असेल आपण देखील मैदानाच्या आतमध्ये यावं. त्यानंतर आमचे आणखी अतिथी समाधानजी बोडके साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मैदानाच्या आतमध्ये या, मान्यवरांना जॉईन व्हा. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय. नितीनजी काकड साहेब या, त्यासोबतच महाराष्ट्र पोलीस राजूजी काकड साहेब आपल्यालाही विनंती असेल आपण देखील मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचंय. आपण लगेचच नाणेफेक झाल्यानंतर राष्ट्रगीत झाल्यानंतर ग्रँड फिनाले अंतिम सामन्याला सुरुवात करतोय. त्या अगोदर राष्ट्रगीत सुरू होण्या अगोदर मला उपस्थितांना सांगू इच्छितो की ज्या एक्स क्रिकेटर्स खेळाडूंनी या नाशिक क्रिकेटसाठी प्रचंड कष्ट घेतले, मेहनत घेतली, मात्र दुर्दैवानं ते आपल्यामध्ये आज हयात नाहीये. आज त्यांना देखील आपल्या सर्वांच्या वतीनं मखमलाबाद प्रीमियर लीगच्या वतीनं, समितीच्या वतीनं आणि मखमलाबाद टेनिस क्रिकेट विश्वाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली देखील अर्पण केली जाईल. राष्ट्रगीताच्या अगोदर श्रद्धांजली अर्पण केली जाईल. नितीनजी काकड साहेब आणि महाराष्ट्र पोलीस राजूजी काकड साहेब दोघांनाही विनंती असेल आपण मान्यवरांना जॉईन व्हायचंय. आपल्याला विनंती असेल या, लवकर या, विनंती असेल या. काकड साहेब या, नितीनजी काकड साहेब तुम्ही देखील या. बोडके साहेबांचं देखील स्वागत असेल. मी दोन्ही संघ नायकांना विनंती करेल टॉस साठी आपण यायचंय. टॉस साठी या. एका बाजूला गत विजेता सोनोने वॉरियर संघाचे कॅप्टन येत आहे लाला मिमाने, त्या दुसऱ्या बाजूला आपण ऑरेंज जर्सी मध्ये बघू शकाल मिस्टर क्रिकेट म्हणून ओळखले जाणारे गालिब पटेल आलेत नाणेफेकीसाठी. एका बाजूला असेल टीम सोनोने वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला असेल डीके स्पोर्ट्स सुरगाणा संघ. मी मान्यवरांना विनंती करेल सन्माननीय बापूशेठ पालवे यांच्या शुभ हस्ते आणि गणेश भाऊ यांच्या उपस्थितीमध्ये इथे नाणेफेक संपन्न होते. पाच षटकांची लढत असेल. टॉस स्पिन केला जातोय बापू शेठ यांच्या शुभ हस्ते. कुठल्या संघाचा कॉल असेल, कुठला संघ टॉस जिंकतोय. वा, इथे गालिब पटेल टीम डीके स्पोर्ट्स सुरगाणा नाणेफेक हारली आहे. पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल जिंकलाय सोनोने वॉरियर संघ. काय निर्णय असेल? फलंदाजी करू आम्ही पहिले. या क्या बात आहे. लाईट कमी होऊ शकतो त्या अनुषंगाने तुम्ही इथे बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. एक महत्वाचा शेवटचा प्रश्न, जास्त वेळ तुमचा घेणार नाही. सोनोने वॉरियर्स या वर्षी देखील चॅम्पियन बनणार का? आणि पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी तुमच्या संघ मालकाच्या हातात आणि तुमच्या हातात दिसेल का? काय उत्तर द्याल? 100% आम्ही जिंकणारच. ते काय कॉन्फिडन्स आहे. गालिब पटेल साहेब, टॉस तुम्ही हारलाय, बॅटिंग करायची आहे तुम्हाला, सॉरी माफ करा, इथे गोलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? 50 ते 55 धावापर्यंत थांबवू त्यांना आम्ही. येस, 5 षटकांची लढत असेल. 50 ते 55 धावा मध्ये थांबवण्याचा प्रयत्न कराल. येस, थँक्यू. पुन्हा एकदा आपण आपल्या संघाला जॉईन व्हायचंय. मी विनंती करेल मित्रांनो, ज्या माजी खेळाडूंनी आपल्या नाशिक शहर क्रिकेटसाठी प्रचंड कष्ट घेतले, मेहनत घेतले, मात्र दुर्दैवानं ते आज आपल्यामध्ये नाहीये, ते म्हणजे स्वर्गीय रोशनजी घाटे, त्यानंतर स्वर्गीय बाळकृष्ण काकड साहेब, त्यानंतर स्वर्गीय
अनिलजी शेळके आणि त्यानंतर स्वर्गीय राजाभाऊ काकड, रोहिदासजी मानकर या सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीने आपण इथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. त्यासाठी आपल्या सर्वांना विनंती असेल आपापल्या जागेवर आपण उभं राहायचंय. मी सर्व उपस्थितांना विनंती करेल की आपण आपापल्या जागेवर सावधान स्थितीमध्ये उभं राहायचंय. एक 2 मिनिटांची भावपूर्ण श्रद्धांजली आपण या सर्व एक्स क्रिकेटर्सला खेळाडूंना आपण देतोय. आपल्या सर्वांना विनंती असेल, समोरच्या बाजूला बसलेल्या प्रेक्षकांना विनंती असेल की आपण आपापल्या जागेवर उभं राहायचंय. भावपूर्ण श्रद्धांजली इथे अर्पण करतोय. ओम शांती शांती शांती. यानंतर आपण आपल्या भारत देशाची अस्मिता राष्ट्रगीत इथे सुरू करतोय. मी सर्वांना विनंती करेल राष्ट्रगीतासाठी पुन्हा आपण सावधान स्थितीमध्ये उभं राहायचंय. आपापल्या डोक्यावरच्या कॅप आपण रिव्ह्यू करायच्या आहे. आपल्याला विनंती असेल डोक्यावरच्या कॅप आपण काढायच्या आहे. आपल्या देशाचं राष्ट्रगीत इथे सुरू करण्या अगोदर आपण राष्ट्रगीत झाल्यानंतर आपल्याला विनंती असेल दादू आपण हे फुगे आपण आकाशामध्ये सोडायचे. एक साथ समोर ते बाबा बसलेले त्यांना विनंती असेल की राष्ट्रगीतासाठी आपण उभं राहायचंय. समोरच्या चिंचेच्या झाडाखाली सर्वांना विनंती असेल राष्ट्रगीतासाठी सावधान स्थितीमध्ये उभं राहायचंय. आपण डीजे तयार आपण एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. जय वंदे मातरम वंदे मातरम. थँक्यू व्हेरी मच. फुगे इथे आकाशात आमच्या मुख्य अतिथींच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे सोडले जाईल. शिवतांडव युवा प्रतिष्ठान आयोजित 2025 क्रिकेटचा महासंग्राम ग्रँड फिनाले अंतिम सामना इथे आकाशामध्ये फुगे सोडत असताना आपण मान्यवरांना बघू शकाल. हा सोहळा हा क्रिकेटमय उत्सव मोठ्या उत्साहात इथे साजरा झालाय. या स्पर्धेचा अंतिम टप्पा आपण आज मैदानाच्या आतमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करतोय. हवेमध्ये इथे ही फुगे सुंदर फुगे इथे आकाशामध्ये सोडले गेलेत मान्यवरांच्या शुभ हस्ते. मी मान्यवरांना विनंती करेल कृपया पुन्हा एकदा आपण VIP डायसवर मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. आपल्याला विनंती असेल सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर यावर स्थानापन्न व्हावं. या अंतिम सामन्याच्या नाणेफेकीनंतर टीम सोनोने वॉरियर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. धनाभाऊ पिंगळे यांचं देखील इथे स्वागत असेल. एक्स क्रिकेटर आहात, अनेक मैदानात त्यांनी आपल्या अप्रतिम खेळाच्या जोरावर गाजवले. त्यासोबतच गणाधीश बँकेट हॉलचे ओनर देखील आहेत, त्यांचं देखील इथे मनपूर्वक स्वागत असेल.
चला ग्रँड फिनाले अंतिम सामना सोनोने वॉरियर्स गत विजेता संघ या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि डीके स्पोर्ट्स सुरगाणा संघाला इथे क्षेत्ररक्षण करण्यासाठी इन्व्हाइट केलंय सर्व मैदानावर उपस्थित असलेले आमचे छोटे प्रेक्षक यांना विनंती असेल बाहेर जायचंय अंतिम सामन्यासाठी मैदान रिकामा करून द्यायचंय मैदानावर उपस्थित असलेले सर्व छोटे प्रेक्षक चला बाहेर चला मात्र या छोट्या प्रेक्षकांचा एक महत्वाचा रोल राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये मैदानाच्या बाहेर बाउंड्री लाईनच्या बाहेर ज्या वेळेस चेंडू गेलाय चौकार अथवा षटवारच्या माध्यमातून त्यावेळेस या आमच्या छोट्या प्रेक्षकांनी तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणून या छोट्या प्रेक्षकांचं आयोजन समितीच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो निश्चितच तुमच्यामुळे आमचे 50 ते 60 चेंडू वाचलेत त्याबद्दल आपले सर्वांचा आभार अंतिम सामन्यासाठी आमचे जेपी पॅनलचे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये पोहोचताय या दोन्ही आमच्या अंपायर पॅनलला दोन्ही पंचांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असेल आपण बघू शकाल विवेन जाधव मॅन फ्रॉम खार मुंबई तर दुसरे पंच आहेत त्यांना सोबत देत आहे आपण बघू शकाल मॅन फ्रॉम चीता कॅम्प ट्रॉम्बे चेंबूर नदीम शासर हे 2 पंच अंतिम सामन्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेतली ज्यांच्या माध्यमातून मेहनत घेतली गेली ते मिस्टर क्रिकेट या नावाने ओळखले जाणारे लेजंड क्रिकेटर 40+ खेळाडू गालिब पटेल सर त्यानंतर सिद्धू लांडगे सर अविनाश काकड विशाल बोरके आणि सर्वात महत्वाचा आभार शाहरुख सर शुभम सर मला सांगायला आवडेल की या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून जे विकेट बनवलं गेलं अप्रतिम असं विकेट जे बनवलं गेलं ते आमचे पिच क्युरेटर ऋषी सानप यांचं देखील मनापासून आभार असेल तुमच्या माध्यमातून अप्रतिम असं विकेट बनवलं गेलं आणि याच विकेटवर ही स्पर्धा मोठ्या उत्साहात क्रिकेटमय वातावरणामध्ये इथे साजरी होते जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये तिथे उपस्थित आहेत व्हॉइस ऑफ मालेगाव सन्माननीय शुभम आहिरे सर त्यांना सोबत देत आहे मॅन फ्रॉम श्रीरामपूर शाहरुख पठाण सर या दरम्यान एक महत्वाचं स्वागत इथे केलं जात आहे आदिवासी युवा फाउंडेशनचे युवा नेते सन्माननीय गोरखशेठ गडदे यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो त्यासोबतच आपले मखमलाबादचे हार्दिक पांडे असतील त्यानंतर कमलेश नाना पिंगळे असतील आणि सर्वात शेवटी सिद्धार्थ मित्र मंडळाचे सन्माननीय नेते आकाशप्पा साळवे यांचंही स्वागत थँक्यू व्हेरी मच यानंतर आपण जाऊया मुख्य मंचावर मान्यवरांचं देखील स्वागत असेल ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मेगा फायनल अंतिम मॅच शिवतांडव युवा प्रतिष्ठान क्रिकेटचा महासंग्राम मखमलाबाद टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग 2025 पर्व दुसऱ्याचा मेगा फायनल इथे रंगतोय शेवटचा सामना शेवटचा लढा शेवटची उडी जिथेच दोघही संघांना मी सांगेल संघर्षाचे दिवस सरलेत एक उडी बाकी आहे शेवटावर सोडू नको यशाची शिडी बाकी आहे स्वप्न ठेव जागवत डोळ्यात काहीच काळ फक्त पल्ला गेला मागे अंतिम वाद थोडी बाकी आहे संघर्षाचे दिवस फक्त एक उडी बाकी आहे शेवटची उडी शेवटची जंप मेगा फायनल पहिला बॉल मागच्या वर्षाचा बेस्ट बॉलर योगेश भोसले
वर्सेस आरफ. वन शॉट्स क्लास नजाकत आरफ याच्या बाटमधून आलाय मेगा फायनलचा पहिला धडधडीत चौकार. फटका मारला धुवाधार जशी घाण्या वाघाची लंकार. गणेश भाऊ काकड संस्थापक अध्यक्ष शिव तांडव युवा प्रतिष्ठान मखमलाबाद. थँक्यू डीजे. बेस्ट बॅट्समन मागच्या वर्षाचा वर्सेस बेस्ट बॉलर मागच्या वर्षाचा. अपील 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 ड्रीम बॉल एक मॅजिकल डिलिव्हरी पाहायला मिळतोय. लेंथ वरती टाकलेला बॉल हलकासा बाउन्स घेतोय आणि फलंदाजाला तिथे बीट करतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल असेल. कधी डीके स्पोर्टचे प्रेक्षक आता टाळ्या वाजवतील तर कधी सोडवणे वॉरियरचे प्रेक्षक आता टाळ्या वाजवतील. स्लोवर बॉल आणि झेल सुटलाय. डीके स्पोर्ट्सच्या डगआउट मध्ये एकच आवाज इथे पाहायला मिळेल. मोठा मासा गळाला लागला होता. अगदी जाळ्यात अडकला होता परंतु मुसंडी मारून त्या माशाला इथे जीवनदान मिळतंय. प्रयत्न केले गेले. प्रयत्नांना दाद असेल. प्रयत्नांना 100% सलामी असेल. कारण 40+ चा खेळाडू गालिब पटेल चितळस जमिनीवर धारा तीर्थ झालेत परंतु प्रयत्न सोडले नाही. नितीन मेमाणे याच्यासाठी हा पहिला बॉल असेल. वाह वेग वेग आणि वेग. ते म्हणतात ना आकाशात जेवढा काळोख वाढेल तेवढा अजून चंद्राचा प्रकाश हा लक्क पाहायला मिळतो. चांदण्यांचा प्रकाश हा लक्क पाहायला मिळतो आणि तेच आपल्याला इथं पाहायला मिळतोय. मेगा फायनलची मॅच आणि योगेश भोजनेचा वेग हा अजून वाढताना पाहायला मिळतोय. कट केलाय बॉल. येस स्वीप मध्ये उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळून मैदानाला गुदगुल्या करत चेंडू गेलाय थंडमानच्या परिसरात. चौकार 4. फटका मारला धुवाधार जशी घाण्या वाघाची लंकार. गणेश भाऊ काकड संस्थापक अध्यक्ष शिव तांडव युवा प्रतिष्ठान मखमलाबाद यांच्या वतीने हा पहा ठणठणीत चौकार. शेवटचा बॉल. पुन्हा आता कॅच. सेलिब्रेशन एक हात वरती करून ते सेलिब्रेशन साजरा करतोय योगेश भोजने. पहिल्या षटकात पहिला गडी बाद. नितीन मेमाणे बॅक टू द डगआउट. धन्यवाद धन्यवाद व्हॉइस ऑफ मालेगाव. या दरम्यान प्राइज येत आहे या विकेटसाठी योगेश भोजने तुमच्यासाठी राव हॉटेलचे ओनर सन्माननीय गोटूभाऊ शिंदे यांच्या माध्यमातून या विकेटसाठी 501 रुपयांचं पारितोषिक इथे जाहीर होत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच ज्या मेहनतीनं ज्या कष्टाने गोलंदाजीला अंजाम देत होता त्या कष्टाला त्याला फळ मिळालंय. नितीन मेमाणे एक चांगल्या फलंदाजावर त्यांना आउट केलाय. लाईन डिलिव्हरी अँगल वरून बाहेर जात होती त्याला छेडायला गेलेत फलंदाज आणि बॅटचा स्पर्श घेत गलितच्या क्षेत्ररक्षकाने एक रॅपिड फायरचा झेल टिपलाय. पहिलं षटक इथे संपलंय. 9 धावा धावफलकावर आहेत. 9 वर 1 गडी बाद आहे. 5 षटकांचा सामना इथे निर्धारित. आता 4 षटक उरतायत. 24 बॉल. आरफ शेख याच्या खेळावर सबंध प्रेक्षकांची सबंध नाशिककरांची सबंध मखमलाबादकरांची नजर असेल कारण या खेळाडूंना प्रत्येकाच्या मनावर भुरळ टाकली आहे. वाह पुन्हा एकदा दर्शनीय स्ट्रोक. कव्हरच्या मस्तकावरून चेंडूला पाठवलं जात. चेंडूने वेग कमी केलाय परंतु गेलाय अंतिम क्षणी सीमा पार. चौकार. मित्रांनो फटका मारला धुवाधार जशी घाण्या वाघाची लंकार. गणेश भाऊ काकड संस्थापक अध्यक्ष शिव तांडव युवा प्रतिष्ठान मखमलाबाद यांच्या वतीने. थँक्यू डीजे. मित्रांनो उपस्थितांना मला सांगायला आवडेल की मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण रमजान हा सण सुरू होतोय. आजपासून पहिला उपवास. आज दिवसभरात आपण बघत असाल असफ असतील त्यानंतर अरफ असेल गोलंदाज शाहरुख असेल गालिब पटेल असतील त्यानंतर सद्दाम शाह अनस अन्सारी या सर्वच खेळाडूंना
आज उपवास आहे. ओ हो, तगडा प्रहार, इट्स आउट ऑफ द पार्क. तर मित्रांनो, गालिब पटेल, अरब शेख, शाहरुख शेख, त्यानंतर सद्दाम शहा, अनस अन्सारी या सर्वांनाच उपवास आहे. आपल्याला माहित आहे की रमजानच्या महिन्यामध्ये जे उपवास पकडले जातात ते किती कठोर असतात. अगदी पाणी देखील हे खेळाडू पित नाहीये. तर मी उपस्थितांना सर्वांना विनंती करेल की एकदा या खेळाडूंसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कॉमेंट्री बॉक्स. पाण्याचा एक घोटही नाहीये, तरी देखील अरब शेखनं मखमलाबादच्या या स्पर्धेला मोठं केलंय. वाह अरब शेख, याच्यासाठी निश्चितच मी पुढील चेंडूवर 2 लाईन सांगेलच, परंतु आत्ताच मारल्या तो लॉफ्टेड फटका देखणा होता. रिव्हर्स उलटी बॅट करून खेळण्याचा प्रयत्न, अगदी यष्ट्यांना सलामी ठोकत चेंडू यष्टीरक्षक विकी धोत्रे याच्या हातात समतोय. चित्तच आत्ताच संदीप बाप्पा बोराडे कौतुक करत होते या सर्व खेळाडूंचं, परंतु अरब शेख त्यासाठी मी एवढंच सांगेल, तो सांगतो या मैदानाला, तो सांगतो या मखमलाबादच्या मातीला, माझ्यातल्या धगीला मीच एक उत्तर आहे, माझ्यातल्या मला जाळणारा मीच तो बहादर आहे. पुन्हा एकदा उलट्या बॅटने खेळायचा प्रयत्न, एफर्ट्स कमी पडतायत. रिटर्न थ्रो आलाय आणि इथे चूक झाली आहे. एक गलती सब पे भारी. नॉन स्ट्रायकर इनला फलंदाजाला बाद करण्याच्या नादात विकी धोत्रे यांनी थ्रो फेकला होता, परंतु तो कलेक्ट करता आलेला नाहीये. त्या खेळाडूंना विनंती आहे की मैदानाच्या बाहेरून यायचे, प्लीज सहकार्य करा. अरब शेख याच्यासाठी पुढचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि नाही. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील ना तोपर्यंत चेंडू जमिनीवर एक टप्पा घेतोय. निर्मनुष्य क्षेत्रात तो बॉल पडतोय. निश्चितच नो मॅन्स लँड मध्ये चेंडूने टप्पा घेतलाय. तोपर्यंत तिकडे दुहेरी आली आहे, 2 धावा आलायत. 25 धावा धावफलकावर लागताय. एक गडी बाद. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. पॉवर प्लेचा अंतिम चेंडू आहे. शाहरुख शेख, चितस आपण पाहतोय मेगा फायनल. या सामन्यात प्रयत्न सगळ्यांकडून केले जातील, परंतु जो चुका करेल त्याला या सामन्यात पराभवाची चाक चाखावी लागेल. यस, आता मात्र सक्सेस आहे. उलटा बॅटने खेळलाय, परंतु एकदा योगेश भोसलेसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. यस, काय टाळ्या कमवलाय मित्रा. 1,11,000 असतील, 1,21,000 असतील, त्या पैशाला किंमत नसून या प्रेक्षकांनी ज्या टाळ्या दिल्यात ना त्या टाळ्यांना किंमत आहे. ते 201 रुपयाचे कॅश प्राइज आहे. योगेश भोजनेच्या अफलातून एफर्ट्सला सन्माननीय अण्णा गावणे यांच्या वतीनं. थँक्यू कमेंट्री बॉक्स, थँक्यू. या दरम्यान योगेश भोजने लोकल बॉय बॉलिंग ट्रॅकवर येतोय. तो आल्याच पुन्हा एकदा बक्षिसांचा वर्षाव इथे जाहीर होतोय. योगेश भोजने जर अरब शेख यांचा विकेट घेत असतील तर राहू हॉटेलचे ओनर गोटूभाऊ शिंदे यांच्या वतीने 1100 रुपये, त्यानंतर अजिंक्य दादा खालकर म्हणजेच दादू यांच्या माध्यमातून देखील योगेश भोजने तुमच्यासाठी 1100 रुपये अरबच्या विकेटसाठी असेल. त्यानंतर प्रशांत अण्णा गामणे यांच्या माध्यमातून एका षटकामध्ये जर तुम्ही 2 विकेट घेत असाल तर योगेश भोजने तुमच्यासाठी प्रशांत अण्णा गामणे यांच्या वतीनं 2100 रुपये एका ओव्हरमध्ये 2 विकेट साठी म्हणतोय, आणि अरब साठी 1100 रुपये असेल. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 2 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावर आहे. तिसरं षटक सुरू होतंय आणि तिसरं षटक घेऊन आलाय मखमलाबाद एक्सप्रेस योगेश भोजने. लॉफ्ट केलाय बॉल. योगेश भोजनेच्या पहिलेच बॉलला फेकलंय सीमा रेषा पार. छत्रपतींची तरफती तलवार. हा गेल्या षटकात गणेश भाऊ काकड, संस्थापक अध्यक्ष शिव तांडव युवा प्रतिष्ठान मखमलाबाद यांच्या वतीने हा पहा कणकणीत षटकार.
ओव्हर पिच बॉल लेन चुकली, अगदी स्लॉट मध्ये बॉल दिला आणि त्या स्लॉट मध्ये बॉलला योग्य जागा दाखवली रफड. लोवर फुल टॉस लॉंग द पिच, हार्ड हिट, गॅप आहे आणि यस, वा काय सुपर शॉट आहे, अगदी मोजून मापून मारलेल्या क्षेत्रात रफड चेंडूला पाठवलंय. हा येतोय मैदानाला गुदगुल्या करत येणारा चौकार 4. आरफ 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 सा पाहायला गेला तर मीरा भाईंदरचा हा खेळाडू, परंतु आज मखमलाबादकरांचा अगदी लाडका झालाय. बॅटच्या आतली कड घेतली, नॉन स्ट्रायकिंगला हाती घेऊन थ्रो फेकायचा होता, परंतु हातात चेंडू सामावत नाहीये. सिंगल 37 रन्स ऑन बोर्ड. मात्र या इनिंगचा अर्धा खेळ ते संपतोय. 2.5 ओव्हर पूर्ण झाल्या, तिथून अजून 2.5 ओव्हर यायच्या बाकी आहेत. 37 धावा फलकावर. भूषण उघडे, फटका फसलाय, विकी धोत्रे हातून झेल सुटलाय. झेल कॅरी करण्यासाठी चितलचा हात खाली घेऊन यावे लागले, कारणास्तव झेल ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालंय, नुसतं जीवनदानच नव्हे तर स्ट्राईकही रोटेट केली जाते. आपण पाहू शकता ऑन स्क्रीन झेल कशा प्रकारे इथून हातून सुटतोय. ते एफर्ट्स कमी पडताय. ज्यावेळी तुम्ही अंतर चेस करून धावून येतात ना, तर वा शॉट ओव्हर द मिड ऑफ खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अडसंसारी चेंडूचा पाठलाग केला. इथे डाव्या हाताने चेंडूला हाती घेतलं आणि माघारी फेकलं जातं. एक सिंगल. मात्र उरतो शेवटचा बॉल. 3ऱ्या षटकातील हा शेवटचा बॉल असेल. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. 39 रन्स ऑन बोर्ड. यष्ट्या उघड्या होत्या, या कारणास्तव यष्ट्यांवर बॉल टाकायचा होता. डाव्या यष्टीच्या बाजूने बॉल जास्तीचा ट्रॅव्हल करतो, या कारणास्तव पंचाच्या आत बाहेर निघेल. इट्स अ वाईट बॉल. चितोच एक अवांतर धाव, त्या अवांतर धावेने धावलं पुढे जाईल. 40 रन कंप्लीट होत आहे. माहोल गरम आहे. शॉर्ट पिच बॉल पूल केलाय, तगडा पहार आणि येतोय हा सुपर सिक्सर. सलग 3 चेंडू 3 षटकार, सलग 3 चेंडू 3 चौकार आणि विकेट हॅट्रिक साठी देखील आयोजन प्रमुख गणेशजी काकड साहेब यांच्या वतीने 1100 रुपये. सोबतच सलग 3 चेंडू 3 षटकारांसाठी राहू हॉटेलचे ओनर गोटूशेठ शिंदे यांच्या माध्यमातून 1100 रुपये रकमेचं कॅश प्राइज असेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. निश्चितच हे झालं खेळाडूंसाठीचं कॅश प्राइज, परंतु आज ज्या ताकदीनं ज्या संख्येनं प्रेक्षक आली आहेत ना, त्या प्रेक्षकांसाठी सुद्धा शिवतांडव युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीयुत गणेश भाऊ दत्तात्रय काकड यांच्या वतीनं कॅश प्राइज आहे. बाहेर बसलेल्या प्रेक्षकांनी झेल घ्या आणि टिपलेल्या झेलवर 101 रुपयाचं कॅश घ्या. स्लोवर बॉल खोलवर टाकलाय. चितोस हलक्या हाताने मिड विकेटच्या क्षेत्रात ढकलून दिलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलला उचलून फेकलं जाईल. तालिप मणियार. चितोस मागच्या मॅच मध्ये तालिप मणियारने काय जबरदस्त झेल टिपला होता. त्या झेलला नक्कीच ही स्पर्धा आणि या स्पर्धेतले साक्षीदार आठवत राहतील. चौथं षटक, चौथ्या षटकातील पहिला बॉल, पहिल्या बॉलवर एक सिंगल. 47 धावा फलकावर. लोवर फुल टॉस आणि तो देखील फेकला. सीमा पार धावा येतील. 6. प्रत्येक बॉलवर प्रहार आहे. हा देखील लॉफ केलाय. गॅप आहे. यस,
चेंडूला इथे गॅप शोधलाय आणि येतोय हा भूषण उगलेच्या बाडमधना खडखडीत शिवतांडव युवा प्रतिष्ठानचा चौकार. काय फलंदाजी करतोय, पार्टी जॉईन केली आहे. आरब शेख याच्या खांद्याला खांदा लावून फलंदाजी करतोय. 4 बॉल आणि 17 धावा. भूषण उगले वन नॉक. उंच आहे, लांब नाही, झेल पकडण्याची संधी, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत चेंडू तिथे जमिनीवर टप्पा घेतोय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय. तिथेच एक धाव एका धावेवर समदडी राहावं लागेल. 58 धावा धावफलकावर आहेत. 3.4 षटकाचा खेळ. 14 बॉल 35 वर खेळतोय अरब शेख, तर उगले भूषण 5 बॉल 18. विकी धोत्रे याच्या षटकातील शेवटचे 2 बॉल शिल्लक राहत आहे. हे 2 बॉल निर्णायक असतील या मॅच साठी. स्टॉपेज झेल सोडलाय. संधी ते संधी प्रत्येकाला मिळते, परंतु त्या संधीचं सोनं करायचं की हाती आलेल्या संधीला कोळसा बनवायचं हे आपण आपलंच ठरवायचं असतं. शेवटचा बॉल, लास्ट बॉल, 4थ्या षटकातील हा शेवटचा बॉल असेल. खोलवर टाकलेला बॉल जागेवर स्थिरावतोय, थांबतोय. निर्धाव चेंडू, बऱ्याच वेळानंतर एक निर्धाव चेंडू आपण पाहिला. या षटकात 13 धावा आल्यात आणि या 13च्या मदतीनं 4 षटकाच्या खेळांती धाव फलकावर धावा लागल्यात. 59 रन. टीम सोनवणे वॉरियर्स विजय निलहार्ष. आपण पाहतोय ऑन स्क्रीन एनसीटीसी लाईव्हच्या माध्यमातून संबंध प्रेक्षकांना इथे कव्हर केलं जात आहे. निश्चितच प्रेक्षक राजा हा खऱ्या अर्थानं स्पर्धेचा आत्मा असतो. त्यांची हजेरी, त्यांची उपस्थिती स्पर्धेला निश्चितच एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाते आणि तेच इथे चित्र टिपली जात आहेत नाशिक ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून. धन्यवाद. मॅचकडे वळतोय. अंतिम 6 बॉल, शेवटचं षटक. मेगा फायनलच्या पहिल्या इनिंगचं हे शेवटचं षटक. उदय बोडके, वा सांगा डिलिव्हर, ते मात्र योगेश भोसले. चला तिथे बाउंड्री रोडच्या मागे बसा. चिमुकल्यांना विनंती आहे. योगेश भोसले, मला तर नाही वाटत की इतक्या वेगानं फील्डवर कोणी धावत असेल. जर तो धावत असेल तर त्याचं नाव फक्त आणि फक्त आहे योगेश भोसले. पुढचा बॉल, बॅटची कड यष्टीरक्षकाच्या मस्तकावरून बॉल ट्रॅव्हल करतोय आणि संसारी चेंडूला उचलून फेकतील तोपर्यंत एक चौथी धाव. सिंगल. 64 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 4 बॉल, अंतिम 4 चेंडू. चला याच्यानंतर सोनवणे वॉरियर्सच्या संघाला सांगेल मी तयार राहायचंय. त्या दोघं खेळाडूंची तुम्ही वाट पाहू नका, किंवा समोरचा संघ बाहेर निघेल किंवा ना निघेल याची तुम्ही वाट पाहू नका. लगेच सामना संपता क्षणी मैदानाच्या आत दाखल व्हा. उडवला बॉल, गोटी बनवला चेंडूला, कारण धावसंख्या आली आहे मोठी. उगले भूषण इज ऑन द फायर. भूषण उगले एक महत्वपूर्ण नॉक, एक महत्वपूर्ण खेळी इथे देत आहे. संघाला सांगताय की इथे आरफच्या खांद्याला खांदा लावून मी देखील आता उभा आहे.
या षटकाराने 70 हा अंक गाठलाय. 70 रन्स ऑन बोर्ड. काय बॅटिंग केली आहे आरफ आणि भूषण, निश्चितच कौतुकास्पद. पुन्हा एकदा इथे मारण्याचा प्रयत्न आणि सॅक्रिफाईस 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 ते त्याग करावा लागतोय. भूषण उगले यांना विकेट सोडावी लागते आरफ शेख यांच्यासाठी. एकदा भूषण उगलेसाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. काय बॅटिंग केली आहे, अफलातून बॅटिंग. आता मॅन ऑन स्ट्राइक आरफ शेख. उंच आहे लांब नाही. विकी धोत्रे पुन्हा एकदा संधी. आता मात्र इथे झेल टिपला जाईल. फलंदाज बाद आरफ शेख. चितस महत्वपूर्ण खेळी आहे. दिवसभर पाण्याचा एक घोटही घेतलेला नाहीये, अन्नाचा एक कणही पोटात नाहीये, तरी देखील उपवास ठेवून मखमलाबाद प्रीमियर लीगच्या मेगा फायनल मध्ये ऑल इंडिया आयकॉन या शब्दाला शोभेल अशी खेळी केली आहे. मेगा फायनल मध्ये सुद्धा त्याने 41 धावा बनवलाय आणि आपल्या संघाचं धावफलक नक्कीच एक वेगळ्या उंचीवर ठेवलंय. 70 रन 70 रन्स ऑन बोर्ड. लास्ट बॉल आहे, शेवटचा बॉल. चला सोनवणे वॉरियर्स, कुठलाही वेळ वाया नका घालू. सोनवणे वॉरियर्स, सोनवणे वॉरियर्स वेळ वाया नका घालू, लगेच तयार राहा मैदानात जाण्यासाठी. आरफ येईल नंतर तुम्ही जा मैदानात. बॅटची कड लाईन डिलिव्हरी इथे मात्र नौशाख येईनला. येस, रनआउट रनआउट. 70 धावा लागले धावफलकावर. पाहूयात 71चं आव्हान आहे. त्या 71 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील किंवा कशा पद्धतीने थांबवल्या जातील. 71 धावांची रणधुमाळी. चला चला सोनवणे वॉरियर्स, लाईनअप वगैरे काही नाहीये, तुम्ही पोहोचा फक्त मैदानात पटापट. सोनवणे वॉरियर्स प्लीज सहकार्य करा. सोनवणे वॉरियर्स बॅड लाईट बॅड लाईट बॅड लाईट प्लीज 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 सहकार्य करा प्लीज. चला लवकर मैदानाच्या दाखल व्हा. सोनवणे वॉरियर्स प्लीज सहकार्य करा मित्रांनो. बॅड लाईटचा खूप प्रॉब्लेम होईल, प्लीज सहकार्य करा. जर तुम्ही जा ना, त्यांची नका वाट पाहू येण्याची. सोनवणे वॉरियर्स प्लीज सहकार्य मित्रा, तुम्ही जा ना. आरफ येईल ना नंतर, तुम्ही जा ना मध्ये, तुम्ही जा लवकर प्लीज जा. नाही लाईनअपची पण काही आवश्यकता नाही आहे, पोहोचा फक्त तुम्ही मैदानात. चला लवकर विनंती असेल. आपण पाहतोय शिवतांडव युवा प्रतिष्ठान आयोजित क्रिकेटचा महासंग्राम मखमलाबाद टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग पर्व दुसरे मेगा फायनलचं पहिलं इथे चित्र स्पष्ट झालंय. 70 धावा धावफलकावर रावल्यात. 71 धावांचं आव्हान आहे. पाहूयात त्या 71 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील किंवा थांबवल्या जातील. चला डीके स्पोर्ट्स आघाडीचे बॅटर्स पाठवा मैदानात, प्लीज सहकार्य करा लवकरात लवकर. बॅड लाईटचा प्रॉब्लेम येईल कारण रिझल्ट आजच लावायचा मॅचचा आणि हाऊ कंडिशन. डीके स्पोर्ट्स अजून एक शुभ आगमन झालंय. सन्माननीय खंडू तात्या काकड यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठाकडे आगमन होतंय. त्यांचं देखील शिवतांडव युवा प्रतिष्ठानच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. विकी धोत्रे आणि गालिब पटेल दोघेही फलंदाज मैदानात दाखल झालेत. 71 धावा बनवायच्या आहेत. पाहूयात सूर्य मावळतीला गेलाय मित्रांनो. हे आसमा का इशारा आहे, कल का सूरज तुम्हारा आहे. उद्याच्या सूर्याच्या किरणांवर तुम्हाला नावं कोरायची असतील तर मग मैदानात आज इथे मखमलाबाद प्रीमियर लीग गाजवावी लागेल. पाहूयात कोण गाजवतं ते. या पुढचं समालोचन सूत्र निश्चितच देतोय श्री रामपूरचा गोडावाज सन्माननीय शाहरुख पठाण सर आणि सन्माननीय संदीप बोराडे सर. मयूर डीजे मयूर तुम्हाला थोडा आराम देतोय. एक महत्वाची अनाउन्समेंट क्रिकेट खेळाडूंसाठी. दिनांक 21, 22, 23 मार्च पासून वंजारी बॉक्स प्रीमियर लीग सुरू होते. ज्या कोणाला
त्यात खेळायचं असेल, वंजारी प्रीमियर लीग वंजारी समाजासाठी, वंजारी समाजातील मुलांसाठी ही स्पर्धा असेल, पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक असेल तब्बल 77,777 रुपये. तर लगेचच आपण कॉन्टॅक्ट करायचं आहे. किरण शेठ सोनवणे टर्फवर सिडको शहर परिसरामध्ये ही स्पर्धा साजरी होणार आहे. वंजारी बॉक्स प्रीमियर लीग दिनांक 21, 22, 23 मार्च रोजी. थँक्यू. विकी धोत्रेसाठी एक बक्षीस येत आहे SG स्पोर्टच्या वतीने लगातार 3 षटकारांसाठी 1100 रुपये. धन्यवाद शुभम जाहिरे सरांना आपण ऐकलेलं आहे. दुसऱ्या डावाकडे जातोय. यावेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय. इनफील्डला क्लिअर केलं जात आहे, परंतु बॉलला अडवण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला जातो आहे. तिथे तुम्ही पाहू शकता एकच धाव पूर्ण केली जाणार आहे. गेल्या 5 दिवसांपासून ज्यांचं समालोचन आपण या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकलंय, व्हॉइस ऑफ मालेगाव आदरणीय शुभमजी आहिरे सर, त्याचबरोबरीने आदरणीय संदीप आप्पा बोराडे सर यांचं देखील मनापासून कौतुक करावं लागेल. NGTC लाईव्हची टीम, आमचे JP पॅनलचे नामांकित पंच, या सर्व ऑफिशियल टीमचं मनापासून धन्यवाद. मेगा फायनल आपण पाहतोय. कोण जिंकणार मखमलाबाद प्रीमियर लीगचं दुसरं पर्व? पहिला बॉल इथे चांगल्या टप्प्यावरती होता, परंतु तदनंतर देखील फुलर लेंथवरचा बॉल हाताळला गेलाय. मिड ऑन मध्ये बॉल अडवलं जात आहे. एक धाव परिपूर्ण केली आहे. धावसंख्या 2 आकड्यावर जाताना दिसते. विकास धोत्रे आणि गालिब पटेल ही आघाडीची जोडी आहे, तर आरब शेख पहिलं षटक घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. मुख्य मंच आपण पाहतोय. मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांची मोठी उपस्थिती आहे. धन्यवाद डीजे. या दरम्यान आमचे या स्पर्धेचे मार्गदर्शक मोलाचं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभलंय ते खंडूतात्या काकड यांचं देखील इथे मंचावर आगमन झालंय. तात्या आपलं मनपूर्वक स्वागत. याही वेळेस थोडासा मिसटाइम स्ट्रोक होता, क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचू शकले नाहीये. तोपर्यंत आपण थोडा आवाज द्या दादा, डीजेचा आवाज द्या थोडा. धावफलकावर इथे आपण पाहू शकता धावसंख्या इकडे पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती धावसंख्या आपण बघू शकतो 3 धावा, 27 बॉल 68. अजून मॅच जिंकण्यासाठी आवश्यक आहे. यावेळेला खूप चांगला फटका, मनगडाचा खूप चांगला वापर केलाय. गालिब पटेल यांच्या बॅट मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे दाखल होतोय. विजयाची नांदी देणारा चौकार. जत्रेत होता खडपसत्याचा. या दरम्यान गालिब पटेल यांच्यासाठी प्राइज येते. सन्माननीय नितीनजी नाना काकड यांच्या वतीनं गालिब पटेल यांच्या प्रत्येक 6 साठी 501 रुपये. त्यानंतर सन्माननीय प्रमोद शेठ पालवे यांच्या वतीनं देखील गालिब पटेल यांच्या प्रत्येक षटकारासाठी 501 रुपये. आणि सोबतच गालिब पटेल यांनी जर हा सामना जिंकून दिला, ग्रँड फिनाले जिंकून दिली, तर राहू हॉटेलचे ओनर सन्माननीय गोटू शेठ शिंदे यांच्या माध्यमातून 2100 रुपये, प्रशांत अण्णा गामणे यांच्या वतीने देखील गालिब पटेल यांनी सामना जिंकून दिला तर 2100 रुपये, आणि किरण दादा पोलीस यांच्या वतीने देखील गालिब पटेल यांच्यासाठी सामना जिंकून दिला तर 2100 रुपये. असे फार मोठ्या संख्येने प्राइज येते. आरवी मोबाईल्स या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेला मोलाचं सहकार्य लाभलंय ते मखमलाबाद शिवार परिसरातील, नाशिक शहर परिसरातील प्रसिद्ध मोबाईल शॉपी आरोही मोबाईलच्या वतीने राहुल बोडके साहेबांच्या माध्यमातून गालिब पटेल यांच्यासाठी 2100 रुपये रकमेचं कॅश प्राइज असेल. गालिब पटेल यांच्यासाठी सातत्यानं खूप प्राइज येत आहे. जाऊया समालोचन कक्षामध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. जवळपास 24 बॉल अजूनही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 63 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल आणि 63 अशी मॅच आता येताना पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर जो संघ आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय DK स्पोर्ट सुरगाणा, आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर सोनवणे वॉरियर्सचा संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. मेगा फायनल दुसरं पर्व, आणि या दुसऱ्या पर्वाची मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळते. 1 ओव्हर नंतर 8 ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळले. क्षेत्ररक्षक टीम मध्ये शुभम बॉलवर देण्याचा प्रयत्न करतायत. चांगल्या पद्धतीने बॉल अडवतायत, चांगल्या पद्धतीने रिटर्न देतात. तोपर्यंत एक सिंगल प्राप्त केली जाणार आहे. विकी धोत्रेने या स्पर्धेमध्ये धावेंचा अक्षरशः पाऊस पाडलाय, परंतु आज या मॅच मध्ये तो कसा खेळेल त्याच्यावरती देखील नजर आहे. SG स्पोर्टच्या वतीनं 3 षटकाराला 1100 रुपयांचा प्राइज. मॅच आली आहे 23 बॉल
अजूनही जिंकण्यासाठी 62ची आवश्यकता. बिनबाद 9 धावा धावफलकावरती आहे. वेळ वाचवा, वेळ महत्वाची आहे कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. बॅटलाईटचा बिल स्वीकारला जाणार नाहीये. ओव्हर नंबर 2 पुन्हा एकदा मार्गस्थ. वाईट यॉर्करचा प्रयत्न राहिला पण इथे आमच्याशी जोडले जातात. क्रिकेटचा नियम क्रमांक 22 चा वापर करतायत. इट्स अ व्हाईट बॉल. गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. एक अतिरिक्त धाव मिळाली आणि धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना पाहायला मिळतंय. धावफलकावरती 10 धावा. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला बॉल चाललाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉल पर्यंत येण्याचा प्रयत्न करणार आहेत. या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली आहे दादू बोरसे यांच्या माध्यमातून. दादू बोरसे यांनी आतापर्यंत फलंदाजांना मोठा फटका खेळू दिला नाहीये. त्याबद्दल त्यांचं कौतुकच करावं लागेल कारण इथे तुमच्याकडे अगोदर पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही चांगल्या धावा बनवल्या. तुमच्याकडे बँक बॅलन्स मोठा आहे आणि इथे त्या धावा वाचवायचा प्रयत्न देखील करावा लागेल. मालेगावला बिलॉंग करणारे दादू गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. हो क्रॉस बॅटेड फटका परंतु तिथेही क्षेत्ररक्षक आहे. चांगला सेटअप बनवला इथे दोन्ही फलंदाजांच्या विरुद्ध कारण ज्या पद्धतीने तुम्ही गोलंदाजी करता अगदी त्या पद्धतीने तुम्हाला क्षेत्ररक्षण देखील सजवावं लागतं. थँक्यू शाहरुख सर. गालिब पटेल यांनी जर हा अंतिम सामना जिंकून दिला तर त्यांच्यासाठी चाटोरी गावचे पोलीस पाटील सन्माननीय सचिनजी हांडगे यांच्या वतीनं तब्बल 2100 रुपये रकमेचं कॅश प्राइज असेल. लाईट बंद करा प्लीज. आपण या अगोदर बघितलं की दादूच्या पायाला बॅट लागली त्याने बॅटला लगेच स्पर्श करत बॅटचे पाया पडला. तो आपण सर्वांनी पाहिलं असेल की ज्या बॅटने आपल्याला नाव दिलं, ज्या क्रिकेटने आपल्याला नाव दिलं की बॅट त्याच्या पायाला लागली त्यानंतर त्याने बॅटच्या पाया पडला. या गोष्टी आपल्याला क्रिकेटमध्ये बघायला मिळतात. परंतु दादूचं कौतुक असेल या ओव्हरमध्ये. आतापर्यंत 4 चेंडू टाकले, 4 धावा दिल्यात. मॅच आली आहे शेवटचे 20 बॉल 59 रन. विकी धोत्रे स्ट्रायकर यांकडे. चांगला फटका आहे. स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. मनमोहक विलोभनीय फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल आणि या महमलाबाद प्रीमियर लीगचा एक शानदार दमदार जानदार चौकार. थँक्यू धन्यवाद डीजे. धन्यवाद. विकास धोत्रे यांच्यासाठी प्राइज येत आहे. संतोष कावळे यांच्याकडनं सलग 3 चेंडू 3 षटकारांसाठी विकास धोत्रे तुमच्यासाठी 2100 रुपये रकमेचं कॅश प्राइज असेल. त्यानंतर पुन्हा एकदा चाटोरी गावचे पोलीस पाटील सचिनजी हांडगे यांच्या वतीनं गालिब पटेल यांनी जर सामना जिंकून दिला तर 5555 रुपयांचं पारितोषिक असेल चाटोरी गावचे पोलीस पाटील सचिन हांडगे यांच्या वतीनं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अजून एक चौकार आलाय. 2 ओव्हर संपल्या. 2 ओव्हर नंतर 20 धावा. शेवटचे आता बॉल शिल्लक आहेत 18 आणि या मॅचला जिंकण्यासाठी डीके स्पोर्ट संघाला बनवायच्यात 51 धावा. कोण जिंकणार? 18 बॉल 51. अजूनही प्रश्न सर्वांच्या समोर आहे. अफाट आयुष्य मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा येताच जमविशीत संपूर्ण खेळी. काळ करे बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घेवया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. जो चुकला तो संपला. एक जबरदस्त मॅच. मेगा फायनल टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. नाशिक जिल्ह्यातील मानाची सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा गणेश काकर साहेबांच्या नेतृत्वाखाली. विलास चांगला फटका. लॉंग ऑफला खेळला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये शुभम येतात. एक सिंगल घेण्याचा मानस. सिन्नर एक्सप्रेस. सिन्नरचे वेगवान गोलंदाज विलास सोमवंशी गोलंदाजी करण्यासाठी आलेत. एकदा परिपूर्ण करण्यात आली. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार. 21 धावा. विकी धोत्रे एक प्रतिभावंत खेळाडू. प्रदीर्घ अनुभव टेनिस बॉल क्रिकेटचा खेळाडूकडे आहे. त्याच्यावर सर्वांच्या नजर आहेत. जवळपास 700 पेक्षा जास्त प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत या स्पर्धेमध्ये. ओ हो वा. विलास सोमवंशीचा परफेक्ट यॉर्कर. इथे फलंदाजाला निरुत्तर ठेवलं, निष्प्रभ ठेवलंय आणि हा चेंडू निर्धाव येत असताना पाहायला मिळतो आहे. मित्रांनो आज जर तुम्ही पाहिलं तर गणेशजी काकर साहेबांचं कौतुक करावं लागेल. एक कल्पक असं नेतृत्व. खरं तर मोठं व्हायला ओळख लागत नाही. माणसांची मनं जिंकावी लागतात. असंच कोणी मोठं होत नाही. जगातील कुठल्याही तराजूत न मोजता येणारी गोष्ट म्हणजे माणुसकी असते आणि तेच आपल्याला गणेश भाऊंच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॉल हवेत आहे. फटका फसलाय. कॅच कॅरी करण्यात आला आणि विकी धोत्रेची मोठी विकेट. बिग विकेट गॉन. मोठा मासा गळाला लागतोय. विकास धोत्रे आउट. धन्यवाद.
आज शिवतांडव युवा प्रतिष्ठान आयोजित मखमलाबाद प्रीमियर लीग पर्व दुसरे या स्पर्धेचा आज अंतिम दिवस, अंतिम सामना आपण अनुभवतोय, आनंद घेतोय। आज अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा संघ सोनवणे वॉरियर संघाचे ओनर सन्माननीय किरण शेठ सोनवणे यांच्या लेकीचा म्हणजेच काव्याचा वाढदिवस आहे। तर काव्या हिला आज तिच्या वाढदिवसानिमित्त उपस्थितांच्या वतीनं सोबतच गणेश भाऊ काकड आणि संपूर्ण उपस्थितांच्या वतीनं तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। यावेळेला हुक केला हा फटका, क्षेत्ररक्षक बॉलला जज करतायत परंतु बॉलला अडू शकणार नाही। या मैदानाची आउटफील्ड बरीचशी वेगवान आहे, बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे, धावा इथे मिळणार आहे 4, येणार आहे शानदार चौकार। खूप चांगला स्ट्रोक इथे येताना पाहायला मिळालाय, क्रिकेटमय वातावरण आहे। या अगोदर देखील पहिल्या इनिंग मध्ये चर्चा करण्यात आली की जो संघ गतवर्षी होता सोनवणे वॉरियरचा तोच संघ इथे खेळताना पाहायला मिळतोय, म्हणजे या संघाचं कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे। आज जर तुम्ही पाहिलं तर हा संघ या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करताना पाहायला मिळालाय। पुढे टाकलाय लेंथ बॉल, याही वेळेस फलंदाजाला बीट करून जाणारा चेंडू आहे, निर्धाव चेंडूची नोंद केली जाते। नाशिकचं क्रिकेट आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारं राहिलंय। नाशिकमध्ये अनेक मोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि नाशिकमध्ये मोठ्या स्पर्धा होत असताना अनेक मोठे खेळाडू, अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना देखील पाहायला मिळतात। गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार आहे, चांगला फटका लॉंग ऑफला खेळलाय। या स्पर्धेमध्ये कृष्णा पवार सारखा आयकॉन खेळताना पाहायला मिळाला, अयूब शेख सारखा आयकॉन इथे खेळताना पाहायला मिळाला। त्याचबरोबरीने जर पाहिलं तर अरब शेख सारखा आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळला, रवी आहिरे सारखा आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला, मनोज सायभावे सारखा, सूरज गायकवाड पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील हा खेळाडू, त्याचबरोबर भूषण उघडे नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील खेळाडू, 12 चेंडू 45, 12 बॉल 45, विकी धोत्रे सारखा आयकॉन दिंडोरी तालुक्यातला खेळताना पाहायला मिळाला। असे अनेक आयकॉन तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात। सुंदर आयोजन, 3 ओव्हर नंतर 26 धावा, 1 गडी बाद इथे आपल्याला पाहायला मिळत। आणि गतवर्षी या स्पर्धेमध्ये कृष्णा लक्ष्मण सातपुते सारखा खेळाडू हा गतवर्षी इथे खेळताना पाहायला मिळाला। एक सुंदर स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला खेळावंसं वाटतं, जी स्पर्धा प्रत्येकाला हवीशी वाटते, जी स्पर्धा प्रत्येकाला जिंकावीशी वाटते, जी स्पर्धा प्रत्येकाला बघावीशी वाटते, ती स्पर्धा म्हणजे मखमलाबाद प्रीमियर लीग। आज अंतिम दिवस, अंतिम लढत। किरण खोबरे खेळला, योगेश पवार खेळला, योगेश पवारनं गतवर्षी एक शतक झळकावलं होतं। मॅकमिलन गोविंद या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले। असे टेनिस बॉल क्रिकेटचे रथी महारथ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळालेत, परंतु आज कौतुक करावं लागेल बद्रापूरच्या या खेळाडूचं नाव आहे अरब शेख, जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळालेत। 11 बॉल शिल्लक, 45 ची गरज। पुढे टाकलाय यावेळेस कव्हरला खेळलाय, तिथे जर पाहिलं तर एक सिंगल घेण्याचा माणूस आहे, मिळेल देखील। 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते। गालिब पटेल स्ट्रायकर एनकडे या स्पर्धेतला महत्वपूर्ण घटक म्हणून गालिब पटेलकडे पाहिलं जात आहे। गणेश भाऊ काकड साहेबांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं केलेलं एक सुंदर सुबक प्रभावी आयोजन आपल्याला बघायला मिळत आहे। आज दुसरं पर्व ते संपन्न होताना पाहायला मिळत आहे। बिग हिट केलाय, बॉल उंच आकाशामध्ये, फटका फसतोय आणि तिथे झेल टिपला जातोय। फलंदाज गालिब पटेल बॅक टू द डगआउट। सोनवणे वॉरियर संघ खूप चांगलं प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय। खरं तर या स्पर्धेमध्ये जे बक्षीस जाते, ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं देखील मनापासून आभार। आणि म्हटलं जातं की 100रात एखादा शूर असतो, 100रात एखादा शूर असतो, 1000रात एखादा पंडित असतो, 10,000रात एखादा वक्ता असतो, परंतु लाखात एखादा दाता असतो। त्यामुळे या सर्व दात्यांचं मनापासून धन्यवाद असेल। चांगला बॉल कमी गतीने हाताळलाय, बॉल निघून जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय। सोनवणे वॉरियर संघानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहे। एक गाणं बरंचसं चर्चेत आहे, होतोच आम्ही नंबर 1 आणि राहणार आम्ही नंबर 1। मागच्या वर्षी देखील सोनवणे वॉरियर्स नंबर 1 होता आणि आता देखील नंबर 1 राहण्याचा प्रयत्न त्यांचा राहिलेला आहे। मॅच आली आहे 8 बॉल 44, शेवटचे 8 बॉल 44 ची आवश्यकता आहे। पुढे टाकलाय, मनगडाचा वापर केलाय, चांगल्या पद्धतीने बॉलला खेळून काढलाय, लॉंग ऑनच्या दिशेने बॉल जातोय। एकच धाव तिथे मित्रांनो मिळणार आहे, दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न तिथे मात्र होताना पाहायला मिळालेला नाहीये। समीकरण बदललं जाईल, शेवटचे चेंडू शिल्लक राहतील 7,
43 ची गरज. सुंदर मैदान. या मैदानाला बनवण्यासाठी देखील आयोजकांनी फार परिश्रम घेतलेले आहेत. ही स्पर्धा जरी 5 दिवसांची असली परंतु त्यामागे 2 ते 3 महिन्यांची मेहनत असते. त्यामुळे शिवतांडव युवा प्रतिष्ठान या सर्वांचे मनापासून कौतुक करावं लागेल. बिटवीन द गॅप बॉलला खेळलाय. एक चांगला फटका 2 क्षेत्ररक्षकांमध्ये शोधली दरी आणि फटका खेळलाय. लय भारी चौकार आलाय. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 39 ची अजूनही गरज आहे. 6 चेंडू आणि 39 ची गरज. गणेश भाऊ काकड साहेबांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतंय. सामाजिक कार्यामध्ये जे अग्रेसर आहेत, सर्वांना सांभाळून घेणारं नेतृत्व, सर्वांची आपुलकीने विचारपूस करणारं नेतृत्व आणि अनेक स्पर्धा आपण या अगोदर देखील चर्चा केली त्या बाबतीत की अनेक स्पर्धा सुरू झाल्या, अनेक स्पर्धा बंद झाल्या, परंतु ही स्पर्धा निरंतर सुरू आहे आणि त्यामागचं मुख्य कारण म्हणजे आदरणीय गणेशजी काकड साहेब आहेत. कारण दरवर्षी काहीतरी नवीन देण्याचा ज्यांचा मानस असतो, स्पर्धा बेस्ट करायची, मग त्यासाठी किती किंमत मोजायला लागली तरी चालेल. या यशस्वी स्पर्धेचा शिवधनुष्य यशस्वीपणे ज्यांनी हाती घेतला आणि त्यांनी पेलला देखील ते आदरणीय गणेशजी काकड साहेब आहेत. त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. या स्पर्धेचा आलेख असाच उंचावत जावं हीच सदिच्छा आपण या स्पर्धेला देऊयात. आज दुसरं पर्व इथे संपन्न होताना पाहायला मिळतं. 4 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 38 ची गरज आहे. डीके स्पोर्ट थोडासा बॅकफुटवर गेलाय, हवेत असेल आणि कॅच तिथे ड्रॉप होणार आहे. प्रेक्षकांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करेल. गेल्या 5 दिवसांपासून प्रेक्षकांनी या स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिलाय, त्याबद्दल प्रेक्षक राजाचे मनापासून धन्यवाद. या स्पर्धेमध्ये ज्यांनी संघ घेतले, जे खेळाडू खेळले, त्या सर्वांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करू. कारण आपण आयोजकांवर विश्वास दाखवला आणि या स्पर्धेमध्ये आपण आपला सहभाग नोंदवला, त्याबद्दल आपलं विशेष आभार. प्रामुख्यानं आमचे 3ही पंच आदरणीय विपिन जाधव सर, आदरणीय प्रशांत देसाई सर, आदरणीय नदीम शहा सर, या पंचांचा आभार. एनजीटीसी लाईव्ह आमचे नितीश बस्ते आणि राजेंद्र गायकवाड यांचे संपूर्ण टीम, त्यांचे मनापासून कौतुक असणार आहे. आमचे समालोचक ज्यांचा आवाज गेल्या 5 दिवसांपासून आपण इथे या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकला. मालेगावचा एक प्रख्यात आवाज आदरणीय शुभमजी आहिरे सर, त्याचबरोबर आवाज नाशिकचा आमचे मार्गदर्शक आदरणीय संदीप बाप्पा बोराळे सर यांचा देखील विशेष आभार. आणि या दुसऱ्या पर्वाचा विजेता किरण सोनवणे यांचा सोनवणे वॉरियर. अरे आले किती आणि गेले किती.